नमस्कार, मी भुजल शोधक अशोक शिंदे, जिल्हा बुलढाणा। मी आज बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाच्या तालुक्यातील दिग्रस या गावी आलो। आपले शेतकरी मित्र गजानन पराड यांच्या शेतात आपण एक बोरवेलचं पाईंट देण्यासाठी आलो होतो आणि इथं एक बोरवेलचं पाईंट निघलेलं आहे, बघा, बघू शकता तुम्ही। आता या बोरवेलचं पाईंटचा सांगायचा उद्देश असा होता मित्रांनो की जेमतेम लोक सांगायचे की झाडाजवळ पाणी असतं। आता इथं असंच झालं, हे एक पांढऱ्या रुईचं झाड आहे आणि या रुईच्या झाडाजवळून एक चांगला पदर गेलेला आहे। तो या फुटी जे आणि त्याच्यानंतर लोक म्हणतात की बोरीच्या काठीजवळ पण हे असतं आणि या बोरीचा कल पण या शेतातच आहे। त्याच्यामुळे हेवी पाणी आपण असा अंदाज धरू शकतो की त्याचे इथं आपल्याला 2-3 झऱ्याचा संगम झालेला आहे आणि तिन्ही झऱ्या मिळून त्याला 5व्या पंपाचं पाणी लागेल एवढी अपेक्षा आहे। कारण सध्याच्या घडीला पावसाळा चांगला असल्यामुळं पाणी चांगलं लागणार आहे आणि ह्या भागात 20 पासून ते 60 पर्यंत चांगलं पाणी लागतं। त्याच्यामुळे इथेही सुरुवातीला एक तर 30-35 फुटाच्या आतच लागल आणि दुसरं जे पाणी लागणार आहे ते 170। आणि हे जे झाड आहे या झाडाचा एक अंदाज जर म्हटलं याला 400-450 फुटाच्या याच्या खालून गेलेला एक झाडा लागणारच आहे आपल्याला। त्याच्यामुळे या पाईंटचे चान्सेस आहे 450 फूट जाण्याचे। जर वरी चांगलं पाणी लागलं तर हा जेमतेम 150-200 फुटच होईल, त्याच्यानंतर खाली बोर काम करू देणार नाही। आणि दुसरी एक गोष्ट, बोरीचं जर जेमतेम 170 चालायचं, कारण इथलचा जो पाईंट आहे ते इथलचे पाण्याच्या खोलीचा जो अंदाज दाखवू राहिला हा 20 ते 60च्या मधात आहे। त्याच्यानंतर 170 आणि 425च्या दरम्यानचा दाखवू राहिला। त्याच्यामुळे आपण या दोन्ही झाडाचं तुम्हाला त्याचं गणित दिलं। आता याचा ज्यावेळेस बोर होईल त्यावेळेस आपल्याला याचा अनुभव पण येईल आणि याचा लवकरात लवकर रिझल्ट पण येईल। धन्यवाद।